आपल्या संसदेची अवस्था काय झाली आहे बघा. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या बद्दल, पंडित नेहरूंच्या बद्दल भाजपचे खासदार थेटपणे अय्याश शब्द वापरतात. नेहरू अय्याश थे नेहरू असं 2 वेळा काल ते म्हणाले. तेव्हा कुणीही आक्षेप घेतला नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तेव्हा शांत होते. पण आज राहुल गांधी जेव्हा एका कहाणीच्या दरम्यान इडियट हा शब्द वापरतात, तेव्हा मात्र तो कसा अनपार्लमेंटरी आहे, असंसदीय आहे आणि तो तुम्ही सभागृहामध्ये वापरू शकत नाही, याच्यावरनं बराच गदारोळ होतो. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा सुद्धा तेव्हा नियमांचा अभ्यास जागा होतो. इडियट या शब्दाची इतकी ॲलर्जी का? याचं कारण राहुल गांधी एक अतिशय सुंदर पद्धतीनं गुंफलेली कथा सांगत होते. स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त नेमकं कुणाला म्हणायचं याच्याबद्दलचं विवेचन ते करत होते. स्टुडंट म्हणजे ज्याला प्रश्न पडतात, जो स्वतःला सर्वज्ञानी समजत नाही, सतत नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि इडियट स्वतःला असं समजतो की मला सगळं माहिती आहे. आणि असे इडियट लोकांना जे आपला भगवान मानतात त्याला अंधभक्त म्हणतात, हे राहुल गांधी सांगत होते. आणि आत्ताचं जे प्रोटेस्ट आहे त्याच्यामध्ये तो स्टुडंटचा प्रोटेस्ट होता. याचं कारण या सगळ्या गोष्टी संघ जो त्यांच्यावरती थोपवू पाहतोय त्याला ते विरोध करतायत, त्याच्यामुळे त्यांची घुसमट होतीये, हा त्यांचा मुद्दा होता. सोबतच राहुल गांधींनी आणखीन एक प्रश्न थेटपणे उपस्थित केला, तो म्हणजे या सगळ्या पोलीस अत्याचाराबद्दल देशाचे गृहमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि साहजिक आहे त्याच्यावरनं मग प्रचंड गदारोळ झाला आणि राहुल गांधींचं भाषण पुन्हा होऊच शकलं नाही. या संपूर्ण चर्चेच्या वेळी म्हणजे ज्यावेळी पेपर लीकच्या मुद्द्यावरनं एवढा मोठा गदारोळ झालेला आहे, सरकार एक नवीन कायदा घेऊन येतंय, त्यावेळी संसदेतल्या चर्चेच्या मध्ये ना पंतप्रधान उपस्थित होते, ना गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. आणि तुम्ही विचार करा, दुसऱ्या कुठल्या एखाद्या लोकशाही देशामध्ये जर अशा पद्धतीनं एखाद्या शहराच्या पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्यावरती असा अमानुष अत्याचार केल्याचं सिद्ध झालं असतं, तर पहिला त्या पोलीस आयुक्ताचा राजीनामा झाला असता. रॅपिड ॲक्शन फोर्स जर पायलट गन्सचा वापर करतंय, तर पहिल्यांदा त्यांची उचलबांगडी तिथून झाली असती त्या प्रमुखांची. आणि गृहमंत्र्यांना जबाबदार धरलं गेलं असतं, त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले गेले असते. पण आपल्याकडं याच्याबद्दल कोणी बोलताना दिसत नाही. आज राहुल गांधी जेव्हा आपल्या भाषणात या सगळ्या मुद्द्यांवरती बोलत होते, तेव्हा त्यांनी 2 व्हिलन अतिशय नेमकेपणानं निवडलेले होते. एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुसरं म्हणजे या सगळ्याबद्दल जबाबदारी ज्यांची आहे ते गृहमंत्री. राहुल गांधींनी हे सांगितलं की जरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असला शिक्षण मंत्री म्हणून, तरी त्यांच्या हातामध्ये अशी काय गोष्ट होती, कारण देशाचं शिक्षण मंत्रालय संघ चालवतोय. संघानं या शिक्षण व्यवस्थेचा आत्मा हायजॅक केलेला आहे. आणि कशा पद्धतीनं देशातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये संघाची बॅकग्राऊंड असल्याशिवाय नेमणुकाच होत नाहीये, हे सुद्धा त्यांनी थेटपणे सांगितलं. आता दुसरा त्यांचा थेट हल्लाबोल जो आहे तो अमित शहांच्यावरती होता. कारण जी पोलीस ब्रुटॅलिटी झालेली आहे त्याला जबाबदार नेमकं कोण, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीये. आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भातल्या ऑर्डर दिल्या असं म्हटल्यानंतर सत्ताधारी बाकावरनं लगेच मंत्री उठतात आणि ते असं म्हणतात की तुमच्याकडं या सगळ्या गोष्टीला पुरावा देईल अशा पद्धतीची कुठली कागदपत्र आहेत का? आता बघा, त्याच्यामध्ये 2च पर्याय असू शकतात. देशाच्या संसदेपासून जंतर मंतर 500 मीटर अंतरावरती आहे आणि त्या इतक्या जवळच्या व्हीआयपी क्षेत्रामध्ये जर पोलीस पायलट गन चालवत असतील, जर पोलीस अशा पद्धतीने अत्याचार करत असतील आणि ते गृहमंत्र्यांच्या परवानगीविना करत असतील, तर मला वाटतं देशाची लोकशाही जी आहे ती किती धोक्यात आलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये कधीही रिटर्न ऑर्डर नसते. पण ज्यावेळी गृहमंत्र्यांच्या बद्दल राहुल गांधींनी बोलायला सुरुवात केली त्याच क्षणी हा जो आहे तो गदारोळ सुरू झाला. त्याच्या आधी राहुल गांधी स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त कोण असतात याच्याबद्दलची कहाणी सांगत होते. पण इडियट असं म्हटल्याबरोबर ते आपल्यालाच म्हटले आहेत जणू, हे गृहीत धरून विरोधी बाकांवरनं गदारोळ व्हायला सुरुवात झाली. आणि इडियट हा शब्द कसा अनपार्लमेंटरी आहे याच्याबद्दल युक्तिवाद होऊ लागला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
हे सुद्धा आसनावरनं माना डोलवायला सुरुवात करत होते. म्हणजे बघा, याच संसदेमध्ये भाजपचा एक खासदार थेट एका खासदाराला उद्देशून, आणि खासदाराला उद्देशून, बाहेरच्या समाजाला पण नाही, एका मुस्लिम खासदाराला उद्देशून मुल्ले, कटुवे, भडवे अशा पद्धतीचे शब्द वापरतो. त्यावेळी असंसदीय शब्दांची आठवण या लोकसभा अध्यक्षांना झाली नव्हती. पण इथं एक साधा इडियट शब्द वापरला राहुल गांधींनी, आणि त्यातही ते स्पष्टीकरण देत होते की इडियट शब्द मी कुणासाठी वापरलेला नाहीये. इडियट शब्द काय असतो याची व्याख्या मी माझ्या गोष्टीत सांगतोय, पण तरी देखील याच्यावरनं इतका मोठा गदारोळ झाला. म्हणजे किती विरोधाभास आहे बघा. एकीकडे जेनझीच्या प्रोटेस्टमध्ये जी भाषा आहे ती दिवसेंदिवस थेट आणि बेधडक होत चाललेली आहे. तरुणाई सगळी अशा शब्दांमध्ये व्यक्त होतीये, आणि आपल्या संसदेमध्ये इडियट सारखे शब्द सुद्धा कसे असंसदीय आहेत असं सांगत सत्ताधारी विरोधकांना गप्प बसवण्याचे प्रयत्न करत आहेत. स्वतः मात्र त्यांचे खासदार जेव्हा काही शब्द बोलतात तेव्हा त्यांना हा मुद्दा जो आहे तो आठवत नाही. आणि राहुल गांधी जेव्हा सुरुवातीचं नॅरेशन करत होते तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला वारंवार त्यांना हे म्हणायचा प्रयत्न करत होते की स्पीक ऑन द बिल, विधेयकावरती चर्चा करा. जणू त्यांचे इतर खासदार निशिकांत दुबेंसारखे प्रत्येक वेळी नियमबाह्य पद्धतीने काहीतरी बोलत असतात, ते त्यांना चालतं. राहुल गांधी मात्र एखादी गोष्ट सांगू बघत होते नॅरेशन मध्ये, तेव्हा मात्र त्यांना फक्त विधेयकावरती बोला असं सांगितलं जात होतं. आता या सगळ्यामध्ये इडियट या शब्दाचा उच्चार आल्यानंतर भाजपला ते किती झोंबलं ते आधी ऐका. And they believe that knowledge emerges from inside them. They believe that they are God. That everything that is to be known is known to them. They are arrogant. They are arrogant. They don't listen. They don't respect other people's truth. So I said, what do you call these people? She said, I call them idiots. So I. Why you are worried? Yeah, he's not telling about you. Why you are worried? He's telling about the quote from. What? Sir, मैंने बोला नहीं सर कुछ. So she said to me, there are two categories. There are two categories in this world. The student. She said a farmer can be a student, a lawyer can be a student, a doctor can be a student, unemployed youth can be a student. It's the thirst to learn, thirst to understand. Like a sponge. You want to take everything in. You want to understand. It's beautiful. It's even respecting the rest of the universe. What about these idiots? She says to me, these idiots, they don't listen to anything anyone says. What, sir? Speaker, sir, what is going on, sir? आप So she said to me, she said to me, मान्य सदस्य, आप प्रतिपक्ष के नेता हैं. She said to me, एक मिनट lovely girl. मान्य सदस्य प्लीज एक मिनट. मान्य सदस्य, मैं आपके बारे में नहीं बोल रहा हूँ. प्रतिपक्ष के नेता हैं. I'm not talking about you. माननीय प्रतिपक्ष के नेता, मैं आपसे आग्रह करता हूं. सर मैंने इनका नाम ही नहीं लिया नहीं, सर. आप सुनिए मेरी बात. एक मिनट, एक सेकंड में, एक मिनट. माननीय प्रतिपक्ष के नेता, मेरा आपसे आग्रह है कि हम विधेयक पर चर्चा कर रहे हैं. मैं कर रहा हूँ सर. आप मैं स्टूडेंट डिफाइन कर रहा हूँ सर. ठीक रहेगा. Sir, I am defining a student, sir. I will, let me carry on. Sir, so I said, sir, ये जो स्टूडेंट होता है, इसका लक्ष्य क्या होता है? तो उसने मुझे बोला, स्टूडेंट का लक्ष्य होता है कि वो सच्चाई के पीछे दौड़ता रहता है.
उसके लिए सच्चाई मीठी होती है. Truth is sweet. Like Gandhi ji said, the windows of his house are open to all winds. Then I said, what about the idiot? And she said, what is going on? Okay, sir. So she said, so I said, what about? I said, so sir, I said, okay, what about this other type of person who is not a student? So she said, the hallmark, she said, the student, she says the student wears the truth on his or her chest. Proudly, it's written here. And I said, what about the other type? She says the other type requires an image. It requires an image, and as that image is not true, because the idiot is trying to pretend that he is God. I'm not talking about that. As it is not true, and the idiot is trying to pretend he's God, he has to create this massive image. Then I asked a question, sir. मैं सोचा कि यार ये, sorry sir, मैं सोचा कि ये स्टूडेंट है और फिर ये इडियट भी है, तो मैंने उससे पूछा, एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? उसने कहा, कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा, अंधभक्त. इसको कहां डाला जाए? She says to me, अंधभक्त is a person who is absolutely convinced that another idiot is God. So these are the three categories: student, idiot, and andhbhakt who follows the idiot. Now, so Speaker sir, माननीय Speaker, प्रतिपक्ष के नेता हैं आप, now super सदन की खत्म सर, गरिमा रखते हुए विधेयक पर ही चर्चा करें तो हो गए उचित सर। रहेगा। आगे जा रहा हूं सर. So Speaker sir, I found this to be a very nice framework. आणि संघावरती थेट असा हल्लाबोल केल्यानंतर राहुल गांधींनी मोर्चा गृहमंत्र्यांकडे वळवला. कारण विद्यार्थ्यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे त्याला ऑर्डर नेमके कुणी दिले, कुणाच्या आदेशामुळे पॅलेट गन्स तिथे पोहोचले, कोणाच्या आदेशामुळे लाठीमार झाला, आणि या सगळ्यामध्ये एक काही स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो. तुम्ही थेट अशा पद्धतीनं बळाचा वापर करायचा नसतो, वॉर्निंग द्यायची असते, टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण तरी देखील हे नाही झालं. याचा अर्थ गृहमंत्रालयाला काही प्रश्न विचारायला नकोत का? आणि ते विचारल्यानंतर सभागृहामध्ये काय गोंधळ झाला ऐका. Home Minister of this country does not have the courage to come and sit here. He does not have the courage to come and sit here. Sir, please. आज प्रश्न I saw the Home माननीय मंत्री Minister. जी बैठे हैं, जिनका विधेयक है वो बैठे हैं। I saw the Home Minister, sir. Carcade. Sir, I saw the carcade. 30 cars. With the Home Minister sitting inside the car. Like that. Looking. Shaking.
sir. Speaker, sir, why is the Home Minister not here today? The Home Minister is not here today because he's not here today because he is scared. He is the Home Minister, sir. सर बैठ जाओ. देखिए, आज होम मंत्रालय पे चर्चा नहीं हो रही. आज जिस विधेयक पर सर, मैं चर्चा क्या बोलूं? माननीय What am I मंत्री जी doing? बैठे हैं. The Home Minister, sir, the Home Minister नो, आज होम is मिनिस्टर पर scared. चर्चा नहीं है. जिस विधेयक पर चर्चा है, वो विधेयक पे मंत्री बैठे हैं. यही व्यवस्था रहती है सदन के अंदर. Sir, the Home Minister. Sir, the Home Minister authorized the shooting of our students, sir. He put pellets into the blood of our students. He ordered the students of India to be shot. क्या बोल रहे हैं? सर ये आप सोचिए आप कितना गलत बात बोल रहे हैं. आप कल्पना कर सकते हैं आप बिना सोच समझ करके जो इस्तेमाल कर रहे हैं और किसने फायरिंग का ऑर्डर दिया. What is going on? कैसे बोल सकते हैं आप. दुपारी साधारणपणे 1 वाजता राहुल गांधींनी बोलायला सुरुवात केली आणि 2 वाजेपर्यंत हा सगळा गदारोळ चालू होता. 1 तासभर समोरच्या बाकावरून किरण रिजिजू उठत होते, मध्ये निशिकांत दुबे उठत होते, मध्येच राजनाथ सिंग पण उठले. आणि कालचंच उदाहरण आहे बघा, लोकसभेमध्ये हेच निशिकांत दुबे नेहरूंना अय्याश थे नेहरू असं म्हणत होते. त्यावेळी तो शब्द काढावासा वाटला, असंसदीय आहे म्हणून थांबवावासा वाटला नाही. पण आज इडियट शब्दावरनं मात्र इतका गदारोळ भाजपनं केला. काय म्हणाले होते काल निशिकांत दुबे, ऐका. और मैं किताब जो है ऑथेंटिकेट करने के लिए तैयार हूं. अय्याज थे नेहरू, अय्याज थे. मैं फिर दोबारा रिपीट कर रहा हूं. आई एम अगेन रिपीटिंग. यही फैक्ट है और वो किताब में ऑथेंटिकेट करके दे रहा हूं. आई एम ऑथेंटिकेटिंग दैट बुक. तर असं सगळं भाषण राहुल गांधींनी केलं. आणि पुन्हा एकदा दिसलं की राहुल गांधी ज्यावेळी बोलायला उठतात तेव्हा भाजपवाले कान देऊन सतर्कपणे ऐकत असतात, कारण त्यांची ऊर्जा जी आहे ती राहुल गांधींना काउंटर करण्यामध्ये अशा पद्धतीनं खर्च होत असते. राहुल गांधी जर काही बोलले तर आणि त्याला आपण काउंटर नाही केलं तर आपल्याला कुणीतरी विचारेल. या भीतीपोटी बहुधा आता हे जास्त खासदार जे आहेत ते आक्रमक होऊ लागलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये पेपरफुटीच्या मुद्द्यावरचे 2 प्रमुख मुद्दे RSS आणि होम मिनिस्ट्री हे मात्र राहुल गांधींनी याच्यामध्ये थेटपणे आणले. आणि त्यामुळं हा सगळा गदारोळ जो आहे तो भाजपला एक प्रकारे बाण वर्मी लागल्याचा देखील होता. तुम्हाला राहुल गांधींच्या भाषणाबद्दल काय वाटतं? त्यांच्या भाषणातले हे मुद्दे तुम्हाला पटलेत का? कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.